नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्याच्या नावाखाली बनावट शासन आदेश तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक 3च्या कार्यकारी अभियंत्या शैलजा नलावडे यांच्या विरोधात भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात बांधकाम विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप बहिरे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। तत्कालीन कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांनी बांधकाम विभागात कार्यरत असताना कार्यालयातील इतरांच्या मदतीने 4 डिसेंबर 2024 ते 5 फेब्रुवारी 2025 या कालावधीत शासन निर्णय DTS 2024-6 प्रकरण क्रमांक 120 पर्यटन 1 चा दिनांक 8 ऑगस्ट 2024 हा बनावट तयार करून त्याद्वारे 1 कोटी रुपयांची पर्यटन स्थळ पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे भासवून सदरचा बनावट शासन निर्णय बेकायदेशीरपणे शासकीय दस्तांवर नोंदवून खोटे दस्तऐवज तयार केले व त्याची निविदा प्रसिद्ध करून शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करून बेकायदेशीर निविदा प्रक्रिया राबवली। कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप बहिरे यांनी बुधवारी दिनांक 18 रोजी रात्री याबाबतची फिर्याद भद्रकाली पोलिसात दाखल केली असून कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांच्या विरोधात फसवणूक व बनावट दस्तऐवज तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। जिल्हा परिषदेत शासनाची दिशाभूल केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी दिली। काल रोजी भद्रकाली पोलीस ठाणे येथे एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये जिल्हा परिषद येथील कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी तो गुन्हा दाखल केलाय। त्यांच्या फिर्यादीनुसार 2024-25 या कालामध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंता यांनी बेकायदेशीरपणे निविदा प्रक्रिया राबवली। त्यामध्ये शासन निर्णय जे चुकीचे आहेत किंवा जे खोटे शासन निर्णय आहेत ते वापर करून बेकायदेशीरपणे निविदा प्रक्रिया राबवली आणि ही निविदा प्रक्रिया राबवून 1 कोटी रुपयाचा अपहार करण्याचा प्रयत्न केला। यानुसार फिर्याद दिली, त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।